चष्म्याचा विचार करता नवीन स्टाईल पाहिजे, ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारा पाहिजे तर आजच भेट द्या चष्मा गृहला। इथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल। ज्येष्ठ नागरिकांसाठी एकूण 30% सवलत, पोळावेळेस संध्याचे 40 ते 50% सूट, लहान मुलांसाठी असंख्य फ्रेमच्या व्हरायटी। मिरजमध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम्सची व्हरायटी, लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत चष्मा घेण्याचे एकमेव ठिकाण चष्मागृह। आजच भेट द्या। आमचा पत्ता 87 टॉवर, हिरा हॉटेल, चौक, मार्केट रोड, मिरज। मोबाईल नंबर 7030785757। जत तालुक्यातील करजगी येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि खून प्रकरणाची केस फास्ट ट्रॅकमध्ये चालवून नराधम आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी। माजी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे। जत तालुक्यातील करजगी येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार करून तिचा खून केल्या प्रकरणाची केस फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवून नराधम आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी माजी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी केली आहे। मिरजमध्ये आमदार सुरेश भाऊ खाडे हे प्रसार माध्यमांशी बोलत होते। दरम्यान जतमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून झाल्याच्या पार्श्वभूमीवर माजी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी राज्यात भाजपने मिळवलेल्या विजयाच्या संदर्भात जल्लोष केला नाही। सांगली जिल्ह्यात दुःखद घटना घडल्यामुळे मिरजमध्ये जल्लोषाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत। असणारी एक घटना तालुक्यामध्ये घडली। एका 4 वर्षीय अल्पवयीन मुलीवरती बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली। निषेध करणं त्यापेक्षा पुढं काय करायचं असेल तर ते आम्ही करायला तयार आहोत, पण अशा नराधमाला महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे की अशा नराधमाला स्पीड कोर्ट चालवून ताबडतोब ह्याला फाशी द्यावी, हे माझं स्पष्ट मत आहे। मी त्या तालुक्याचा आमदार होतो, माझे आमदार आहे, मी माझी पालकमंत्री म्हणून ह्या जिल्ह्यात काम केलं, पण अशा कुठल्याही गोष्टीला पाठबळ देणं किंवा पाठिंबा राहणं हे उचित ठरणार नाही। हे दुर्दैवी घटना घडली आणि ही दुर्दैवी घटना अमावस्येहून ह्या लोकांनी तयार केलेली गोष्ट, असा नराधमाला ताबडतोब कठोरात कठोर शिक्षा आपण करावी। ही घटना 6 तारखेला झाली। आरोपी सापडलेला आहे, पण ताबडतोब स्पीड कोर्टमध्ये त्याला घेऊन ताबडतोब त्याच्यावरती फाशीची शिक्षा डिक्लेअर करावी आणि त्याला फाशी द्यावी, ही माझी पालकमंत्री आणि त्या तालुक्याचा माझी आमदार म्हणून माझी एक स्पष्ट मागणी आहे। आणि मी निश्चितच महाराष्ट्र गव्हर्नमेंटला एक गव्हर्नमेंटचा भाग म्हणून मी विनंती करेन की आपण ह्यावर ताबडतोब लक्ष देऊन ताबडतोब ह्यावर ॲक्शन प्लॅन राबवून की परत अशी घटना घडली नाही, अशी कठोरात कठोर शिक्षा आपण ती द्यावी की पुन्हा कोण धाडस करणार नाही, अशा गोष्टींना आपण कारवाई करावी, एवढीच माझी विनंती। विशेष सरकारी वकील देण्याची मागणी केली आहे।